नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी 2-3 दिवस झाले मध्यंतरी व्हिडिओ आले नाहीत. कारणही तसंच होतं, आम्ही एका कार्यक्रमाच्या तयारीमध्ये व्यस्त आहोत आणि त्यामुळे थोडंसं व्हिडिओ लेट झालेले आहेत आपले. तर काय आहे कार्यक्रम, कशी तयारी चालू आहे आणि कशासाठी करतोय त्याचे व्हिडिओ डिटेल पुढच्या रविवारपासून म्हणजे 22 तारखेपासून येणारच आहेत. तुम्हाला लवकरच कळणार आहे तयारी कशाची आहे. चला आपण आजचा व्हिडिओ काय आहे ते पाहूया. तर मंडळी, तुमच्या घरी अशी माणसं आहेत का की ज्यांना नाश्त्याला पण लागतं आणि लगेच बाहेर जाण्यासाठी जेवणाची पण गडबड करतात? माझ्याकडे तरी आहेत, कारण शनिवार रविवार म्हटले की कामाची जास्त गडबड असते आणि गृहिणी आपण म्हटलं ना की तारेवरची कसरत ही आलीच. प्रत्येक गृहिणी ही करतच असते, काही सांगायला नाही लागत त्याला. तर 2 in 1 काय करता येईल असा मी नेहमी विचार करते की जे नाश्त्याला पण देता येईल त्याचसोबत जेवणामध्ये पण त्याचा समावेश करता येईल आणि ते पोटभरीचं असावं. चला मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर बरं का मंडळी, रविवार म्हटलं ना की सगळीकडे सुट्टीचा दिवस असतो, पण आमच्या ग्रामीण भागामध्ये जास्ती कामाचा दिवस असतो. त्याचं कारण की रविवार म्हटले की बाजार असतो. मग शेतामधल्या कामांचे जे गडी असतात ना, त्यांना यायचं असतं बाजारला आणि त्यांच्या जागेवर घरच्यांना जायचं असतं जे काम चालू असेल ते काम करायला. त्यामुळे थोडंसं काहीतरी नाश्त्याला खाऊन आणि त्याचसोबत दुपारचा डब्बा घेऊन जायचं असतं. मग आम्हाला बायकांना ना थोडंसं शनिवारच्या आधी किंवा रविवारच्या आधीच तयारी डोक्यात का होईना करून ठेवावी लागती. मग एक आयडिया केली बघा मी. नेहमीच असं 2 in 1 करायचा प्रयत्न करते, कारण गडबड होत नाही. म्हटलं आज असा एक पदार्थ करू जो नाश्त्याला पण खाता येईल आणि दुपारच्या जेवणाला पण. तर त्यासाठी काय केलं तर कढईमध्ये तेल घालून घेतलं होतं आणि एक उभा चिरलेला कांदा, थोडा मिडियम होता मोठा, तो घालून तो भाजला. त्याच्यात आलं, लसूण आणि किसलेलं खोबरं पण घातलं आणि ते भाजत आलं की 1 चमचा घातली खसखस. सगळं चांगलं भाजून थंड करून घेतलं बरं का. आपल्याला ह्याची पेस्ट करायची. आता सध्या कोथिंबीर भरपूर आहे, त्यामुळे कोथिंबीरीचा वापर जरा सढळ हाताने होतोच आहे. आपण फोडणीत पण घालणारच आहोत आणि प्युरीमध्ये पण घालणार आहोत. मस्त सगळं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं सगळं साहित्य आणि गार करून घेतलं. आणि जी कढई होती ना आपली मसाला भाजलेली, त्याच्यातच पाणी गरम करायला ठेवलं. मसाला वाटून घेतला, पाणी पण गरम झालं ते काढून घेतलं. त्याच कढईमध्ये घातलं तेल आणि तेल थोडंसं कोमट झाली की ती प्युरी घातली. जास्त तेल कडक करत नाही, कारण गॅसवर सगळे शिंतोडे तेलाचे उडतात म्हणून. मसाला आपण भाजलेलाच आहे, म्हणजे कांदा खोबरं भाजलेलंच आहे, जास्त वेळ लागत नाही परतायला. लगेच त्यामध्ये कांदा लसूण मसाला, काळा इसूर, थोडीशी धने पावडर, चिमूटभर हळद घालून घेतली आणि नंतर एका टोमॅटोमध्ये तुकडे करून घेतले, ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले. मसाल्याचंच भांडं होतं त्यामध्ये घातलं, थोडंसं पाणी घालून प्युरी करून घेतली. आता आपण मसाला भाजताना टोमॅटो घातलं तरी पण चालतंय, पण मी वेगळं घातलं आणि थोड्याशा पाण्यासोबत ती प्युरी घालून घेतली. गरमच पाणी वापरायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. टोमॅटो घातलं की मी म्हणजे नेहमीच मीठ घालते की जेणेकरून टोमॅटो पटकन परतलं जायचं, त्याचं टायमिंग कमी होतं मीठ घातल्यानंतर. आणि सगळं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आपला पूर्वीचा मसाला जो भाजलेला होता तो पटकन परतला गेला, पण जेव्हा टोमॅटो घालतो आपण ना त्यावेळेस जरासा वेळ लागतो. आणि जेवढं आपण मसाला परतू आणि छान असं खमंग त्याला वास येऊ देऊ मसाला परतल्यानंतरचा आणि तेल सुटू देऊ ना, तेवढी जी आपण भाजी करणार आहे ती चविष्टच होते बरं का. गडबड करायची नाही, ही एक खूप महत्त्वाची टिप्स आहे. आणि कुठल्याही तर्रीची भाजी करताना आपण गरमच पाणी वापरतो. मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं, जे आपण कढईमध्ये गरम केलं होतं ना तेच परत इकडे दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट केलं तर गार होऊ नये म्हणून. मस्त असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहताल मसाल्याला. आणि जेव्हा आपल्याला मसाले परतायचे असतात की नाही, तेव्हा शक्यतो जाडबुडाची कढई, जाडबुडाचं पातेलच घ्यावं, जेणेकरून मसाले खाली लागत नाहीत आणि थोडासा करपट वगैरे वास येत नाही. मस्त छान आपली तरी आली त्या मसाल्याला की आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आणि ही जी तरी आहे ना ती आपल्याला मस्त अशी उकळून घ्यायची बरं का. एक 5 मिनटं उकळली तरीही चालते. आता ही मी 2 in 1 केलेली आहे. कशी ती तुम्हाला पुढे कळेलच. अगदी साधी सोपी आयडिया आहे हो. आपण रोजच्या रोज काम करणारे गृहिणी आहोत स्वयंपाकघरामध्ये. आपल्याला पटापट ह्या गोष्टी लगेच लक्षात येतात की कशात काय घातल्याने किंवा कशात काय केल्याने एखादा पदार्थ तयार होईल. मस्त तरी तयार झाली. हिरवीगार कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि ही तरी जी आहे ती आपण बाजूला ठेवली आणि दुसरी कढई ठेवून घेतली. तोपर्यंत मी जितके मला पोहे लागणार होते तितके पोहे भिजवून घेतले होते, कारण कमी प्रमाणातच करायचे होते पोहे.
आणि पोहे छान भिजत आहेत तोवर कढईमध्ये तेल गरम करून घेतले, त्यात आधी शेंगदाणे घालून घेतले, ते शेंगदाणे मस्त तळून घेतले आणि ते पोह्यांवरती काढून घेतले. तुम्ही जर शेंगदाणे पोह्याला घालताना कांद्यासोबत घातले ना तर ते तितके परतले जात नाहीत, तितकी चव लागत नाही बरं का. आणि मस्त शेंगदाणे परतल्यानंतर आपण त्या तेलामध्ये जिरे मोहरीची छान फोडणी करून घेतली, बारीक चिरलेला कांदा घालून घेतला. कढीपत्त्याचं झाड दारातच आहे, पण तितका पण वेळ मिळत नाही कधी कधी फोडणी करताना की आणून ठेवायचा. आणि कांदा परतला की हिरवी मिरची घातली, ती छान परतली की आपण त्याच्यामध्येच म्हणजे तेलामध्ये चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी हळद घातली आणि पोहे घालून घेतले. पोहे घालायच्या अगोदर छान सुट्टे करून घ्यायचे हाताने आणि चवीनुसार साखर घातली, छान मस्त दणदणीत वाफ काढून घेतली पोह्याला आणि हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली. आता मस्त आपले पोहे मऊसूत आणि त्यासोबत सुटसुटीत आहेत बरं का. तुम्ही पाहताल भिजवले व्यवस्थित पोहे की छानच होतात. आणि आपली झाली ही तर्री पोहा म्हणू शकतो आपण, कारण आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये म्हणजे आता माझ्या घरामध्ये बरं का की जे आता पोहे आहेत असे खूप मोकळे फटफटीत नुसते खाल्ले जात नाहीत. मग त्याच्यासोबत काहीतरी दही ताक असेल तर चांगलंच आहे, नाहीतर मग अशी तर्री केली ना मग ते पोटभरीचं पण होतं आणि खाल्लं पण जातं बरं का. आता प्रत्येकाला आपापल्या घरची सवय माहिती असते. आपले छान असे तर्री पोहे तयार झाले आहेत. मस्त वरून लिंबू पिळायचे आणि गरमागरम ताव मारून घ्यायचा आहे, झाला हा आपला नाश्त्याचा प्रकार तयार. तर आता आपण ह्याचाच स्वयंपाकामध्ये कसा वापर करणार आहे. तरी करताना मी जास्त केलती तर मी ताक करून घेतलं, ताजं ताक होतं आपलं, साय काढून ठेवली होती, ते ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या आणि जी तर्री होती का नाही ती गरम करून घेतली आणि ती एका प्लेटमध्ये काढून घेतली. आता मी रानात देणार होते त्याच्यासाठी केलं होतं बरं का, पण मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. तर छान असं ती तर्री काढून घेतली की त्याच्यामध्ये आपली कोणतीही शेव, लहान असो मोठी असो, आता शेवेमध्ये बरेच प्रकार आहेत ना, तर ती शेव घालून घ्यायची म्हणजे आपली शेवभाजी पण तयार होते. आणि एका वेळेस आपले 2 मेनू तयार होतात अगदी झटपट, कमीत कमी वेळेमध्ये, डोक्याला जास्त ताण न देता आणि त्याचसोबत पोटभरीचे पौष्टिक असे मेनू तयार होतात. आहे की नाही मस्त आयडिया. फक्त थोडंसं आपण विचार करायचं की आपल्याला काय करायचं आहे आणि किती वेळ आहे आपल्याकडे, बरोबर का नाही. शेव घातल्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकतो, हिरवीगार कोथिंबीर घातली, मस्त आपली शेवभाजी तयार झालेली आहे. झाला पौष्टिक मेनू. भात करायला वेळ असेल करा, नसेल तरीही हा पोटभरीचा मस्त शेवभाजी, ताक आणि भाकरी, कांदा लिंबू तर असतं. छान असा आपले पदार्थ तयार झालेले आहेत. अशा छान छान पदार्थांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही जरी आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि जे काही आवडले त्यासाठी कमेंट करायला विसरू नका. चला तर आता परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये असाच छान छान रेसिपीसोबत, छान छान शॉपिंगसोबत, छान छान आपल्या सेवेसोबत. सगळ्यांना माझा नमस्कार.